25. मराठवाड्यामध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये 330 मंडळांमध्ये अतिवृष्टी. आतापर्यंत 1504 पुलांची तर 1064 शाळांची पडझड. जवळपास 32 लाख हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान. आता राजकारण करण्याची वेळ नाही. तुम्ही 3000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये फक्त 200 अन्नधान्याचे किट पाठवले. जाब विचारायला फोन केला असता सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारेंना सुनावलं. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा धडकला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या पूर्णा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 वेगवेगळ्या समाजांचं आंदोलन. एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी बंजारा समाजाचा मोर्चा तर एसटी प्रवर्गामध्ये इतरांनी घुसखोरी करू नये यासाठी आदिवासी बांधवांकडून मोर्चा. परभणीमध्ये सकल धनगर समाजाचं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटलांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन. ढोल वाजवत धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची आंदोलकांची मागणी. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महामोर्चा. वसंतराव नाईक पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. धुळे जिल्ह्यातल्या आर्वी गावातील एका शाळेमध्ये 12वीचा फॉर्म भरण्यावरून वाद. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गावगुंड बोलावत कर्मचाऱ्याला मारहाण. तर याविरोधात गुन्हा दाखल न केल्यास शाळेतील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलनाचा इशारा. बदलापुरातील एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांकडून बेदम चोप. मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल शिवीगाळ करत अपशब्द वापरल्यामुळे मनसेचा दणका.